हे आमचे अहो झोपलेले आहेत. अहो 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 उठा ना. हा हॅलो फ्रेंड्स, तर आमचे अहो आलेले आहेत फायनली आणि नवीन घराचा वास्तू आणि आज केली होती रोडगे, त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि स्वराने केल्या पोळ्या. काही स्वराने पोळी बनवलेली आहे बघू शकता. हा मस्त मस्त. हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल मोहिनी हजारे. कसे आहे तुम्ही? आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहे. फायनली माझा मोबाईल चांगला होऊन का रात्री आलेला आहे आणि थोडंसं डोक्यावरचं टेन्शन कमी झालेलं आहे. लय मेंटल बाई होती माझा मोबाईल हे करणारी आणि त्याच बाईने सुधरून पण आणला. थँक्यू सो मच. तर आता मी उठलेली आहे. थांब ना, व्हॉइस ओव्हर देणार नाही हा. तुझा आवाज येता याच्यात स्पष्ट मध्ये. हे आमचे अहो झोपलेले आहेत. अहो 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 उठा ना. हा मावशी, तुझे जवळ उठून नाही आले, काय करू? टाकू का तिकडे बघा. तर आज आमच्या या काय न्यू होमच्या घरी आम्ही भंडारा ठेवलेला आहे आमच्या विदर्भाच्या स्टाईलमध्ये, म्हणजेच रोडगा आणि आलू वांगाची भाजी. ओके. तर हां, आम्ही किती सुंदर आहोत. आमच्या घरात सात्र्या गोंधळने कमी पडलेले आहेत. हा, आणि माझा नंदलाला इकडून आहे. नंदलाला थकलेला आहे. आणि तिकडे पाहुणे. सरका उठून द्या मले. हे बघा. उठा ना, लोक नावं ठेवतात ना, अजून उठा ना. अहो पाय ना, उठू द्यायला लावणं. मी काय करू? घे, हे तर त्याच्याहून भारी आहे. चला तर उठते मी आता. चहा वगैरे घेते बाबा. अरे बाहेर पण चहा वगैरे ठेव जा जरा. तर नवीन घर घेतल्याच्या आनंदात आम्हाला भरपूर असा आनंद झाला होता. म्हणून आम्ही ना आज रोडगे पार्टी ठेवली होती. ह्या आहेत आमच्या घरमालकीन काकू, ज्यांच्याकडे आम्ही राहतो. तर आम्ही असं डिसाईड केलं होतं की रंगपंचमी झाली, हे ते झाली आणि गणेशजी पण आलेले होते. म्हटलं चला आपण ना मस्तपैकी रोडगे करूया, आलू वांग्याची भाजी करूया. आणि भरपूर असं प्रमोशन आलेलं आहे मिशोचं देवाच्या कृपेने, कारण तिथं ब्लॉकबस्टर सेल आहे त्याच्यामुळं. आणि त्याच्यामुळंच मी आता यूट्यूबकडे कमी लक्ष देत आहे आणि तिकडं जास्त लक्ष देत आहे. कारण मला कोणाचाही वादविवाद करण्यात, जर मी लोकांच्या नजरेत वाईट आहे तर मी वाईटच राहणार. आणि मी कितीही स्पष्टीकरण दिले, कितीही पुरावे दिले तर ते कधी एक्सेप्ट करणारच नाही, कारण त्यांच्या नजरेत मी वाईटच आहे. तर ठीक आहे बाबा, मी जर माझ्या नवऱ्याविषयी बोलते तर तो माझा नवरा आहे. मी जर 2 केलेले आहे तर तुम्ही 4 करा. मला कोणालाही मी म्हणजे प्रतिबंध केलेला नाही किंवा असं म्हटलेलं नाही आहे की मी केले 2 तर तुम्ही करू नका. प्रत्येकाला आपलं जीवन आपल्या पद्धतीने जगण्याचा अधिकार आहे. तर चला आता गणेशजी आलेली आहे. गणेशजीसाठी मस्तपैकी रोडगे, आलू वांग्याची भाजी आणि त्याच्यानंतर काय म्हणतो आपण त्याला, डाळ. गुड मॉर्निंग फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर मॅडम आमच्या उठलेल्या आहेत. आता फायनली किती वाजलेले आहेत? 11 वाजलेले आहेत बघू शकता. आणि 11 वाजता या मॅडम उठलेल्या आहे. आता यांची रवानगी लवकरात लवकर हॉस्टेलला करायची आहे. इथं आमच्या जगतमाता गुरुमाता माताश्री करत आहेत आंघोळ. आई 11 वाजून आले ना. कायचे आहेत ते? आणि स्वराज पण उठलेला आहे. स्वराज खात आहे बिस्किट बघू शकता. त्याचा चहा झालेला आहे. ते बघा, मुलं हे खाली टाकूनच खात असतात. हे बघा, त्याचा तो बिस्किटचा पुडाही त्यानं फेकून दिला, प्लेटही फेकून दिली आणि ते बघा टाकलं त्याने बिस्किट खाली. काय रे, घालू दे. कृष्णानं खालचं याचू खाल्लं होतं. सगळेच लेकरं खाली पळूनच खातात, खालचंच खातात. हा, त्याच्यामुळे एवढे टेन्शन नाही घ्यायचं.
बिमारी पडले तर आपणच आपल्या लेकराला नेणार, लोक नेणार आहेत काय? मग त्याच्यामुळे एवढं लोकांचं टेन्शन नाही घ्यायचं. बालपण एकदा गेलं की पुन्हा येत नसते काही. तलवार तुटली तुझी? बरं बरं ठीक आहे बेटा, आणू आपण दुसरी. लोकांना तर त्याच्या हिंदी बोलापासूनही प्रॉब्लेम झाला आता. हिंदी कोण बोलते, हिंदी कोण बोलते? आम्ही हिंदी साईडचे आहोत ना. आम्ही कुठच्या? पाकिस्तानचे. आम्ही पाकिस्तानी आहोत ना. आता मुलं कसं हिंदी बोलतात तर त्याच्यावरून स्वराच्या हिंदी बोलण्यावरूनही प्रॉब्लेम झालेला आहे. तेवढं डोकं असायला पाहिजे नाही लोकांना. तर चला, आज सकाळी सकाळी सगळ्यात पहिले ह्या बरण्या आल्या होत्या काचेच्या मिशोकडून. तर सगळ्यात अगोदर याचा व्हिडिओ शूट वगैरे करून घेतला. आता मी पटापट किचन वगैरे आवरते. आणि हा इथून सुरू होतो दुसऱ्या दिवसाचा ब्लॉग. तर इथं ना सकाळी सकाळी सगळ्यात अगोदर मी आंघोळ वगैरे करून घेतली. आणि सगळ्यात अगोदर मला मिशोचंच काम एवढं पुरते ना, तुम्हाला सांगतो. दिवसभर मला मिशोच बोंबलत बसावं लागते. आणि भरपूर असे प्रोडक्ट आलेले होते. तर सगळ्यात अगोदर इथं मला काचाचे कंटेनर आले होते. आणि कुठलंच मी प्रोडक्ट ठेवत नसते. मला भरपूर प्रश्न होते की बाबा तुम्हाला याचे पैसे द्यावं लागतात. आणि भरपूर कामं आहे, भरपूर कामं बाकी आहेत. आता मम्मीला घेऊन जायचं आहे मार्केटमध्ये. त्याच्यामध्ये आमची ती सांडच असते, ती फुटलेली आहे, कप्पा आणायच्या आहेत. आमची मैया ना विसरली होती थैली. आता आमच्या मैयाला समजत नाही काय, थैली घेऊन जायला लागते मार्केटमध्ये. मग आमची मैया म्हणते थैली थांब, बसतील पाडशील मले. चला मग तेच ट्रेनिंग सुरू आहे काही स्वराचं. काऊन? मला स्वयंपाक आला पाहिजे म्हणते. घरी कोणी नसलं तर, कोणी घरी नसलं तर स्वयंपाक आला पाहिजे म्हणून. अरे वा, मस्त. गव्हाचं पीठ भिजवलं म्हणा. गव्हाचं पीठ? बरं आहे बरं आहे. याले हागऱ्याला शिकवत जाय ना काही. तर मार्केटमधून मी आईला आणलेलं आहे, बँकेत घेऊन गेली. घरातलं थोडंसं सामान संपलं होतं तेही घेऊन आलेली आहे. आणि आईचं असं म्हणणं आहे की जसं मुलीला घरातले कामं येतात ना, तसे बाहेरचे पण कामं आले पाहिजे. आणि शिक्षणातसुद्धा मुलगी हुशार पाहिजे. आणि कोणती वेळ कशी येते हे सांगता येत नसते, कारण माझ्यावरून तेवढा अनुभव मला आलेला आहे. तर आईंना थोडं स्वराला सुद्धा भाजी वगैरे कापणे, कणिक भिजवणे, डाळ भात लावणे, ह्या सोप्या ज्या पद्धतीनं आई तिला शिकवत असते. तर मी तर दिवसभर तुम्हाला सांगते, मी घरातलं एकही काम करत नाही. मी फक्त भांडी घासते, झाडू मारते, पोछा मारते, म्हणजे लादी वगैरे पुसणे, चहा ठेवणे. बाकी नाश्ता आणि स्वयंपाक आईकडे असतो. नंतर कपडे माझ्याकडे असतात, भांडी कधी आई घासते, कधी मी घासते. तर असं आमचं डेली म्हणजे लागलेलं आहे. तर इथं आई स्वयंपाक करत होती आणि आईला माहीत होतं की भरपूर पार्सलीच्या अंगावर येऊन पडलेले आहे. त्याच्यामुळे आई बोलली की तू व्हिडिओ शूट कर स्वरा आणि तू, कारण मग माझ्या व्हिडिओ शूट करायला सुद्धा स्वराची मला मदत होते. गाई स्वराने पोळी बनवलेली आहे, बघू शकता. हा, मस्त मस्त, एकच नंबर. मुलीले शिक्षण, घरात दारातलं सगळं काम आलंच पाहिजे, बरोबर. चला दाखव पोळे. मस्त, एकच नंबर. 1 2 3 4 5 6 पोळ्या बनवू. हॅलो, तर आता याचं शूट केलं आहे. बापरे, शूट करणं सोपी नाहीये, गम्मत. माणूस परेशान होऊन जाते शूट करता करता. हे बघा, हा ड्रेस मला खूप आवडलेला आहे आणि खूप छान वाटत आहे. मला कसा दिसत आहे नक्की सांगा, कसा दिसत आहे. तर आता मला दुसरा शूट घ्यायचा आहे. आता हे स्कार्फ आले होते, आजूबाजूला गळ्याठा बघा इथे झालेला आहे. तरी पार्सल येणं चालूच आहे. आता हा ड्रेस वेअर करणार आहे मी. हा पण खूप छान आहे बघा. ठेव इथं ठेव. ओके, तर चला आता हा शूट करून घेते. बंद कर, काळभर सुरू आहे. हॅलो फ्रेंड्स, तर ह्या आहेत माझ्या दादी आणि आमच्या प्लस घरमालकीन दादी. यांच्या घरात राहतो आम्ही. खूप छान स्वभाव आहे आणि खूप छान घरमालकीन भेटलेले आहेत आम्हाला. आणि आम्ही कसे भेटलो तुम्हाला? एकदम बेस्ट आहे ना. बरं, तर दादीसाठी लोक काही म्हणतात, तुम्हाला दिसते का हिच्यात काही? लोक म्हणतात ही अशी आहे तशी आहे, तुम्हाला दिसते काय असं काही? ती घरात बसूनच कामं करते ना.
एक माणूस सगळे संग एकसारखा नसते वागा, सर्वांचे दृष्टिकोन एकसारखा नसते. मग तेच ना, आपल्या हाताचे बोट सारखे असतात का? मग दादीसाठी मिशोवरून शॉपिंग करून दिली. आपला जसा चष्मा असला तसंच आपल्याला दिसते. असं आहे. ओके, काळा घातला तर काळं. हां, जा मग दादी बघा कपडे तुम्ही पण. चला आता आमचे जेवण वगैरे बाकी आहेत. आज आता ह्या ड्रेस पिंक ड्रेस घातलेला होता, बघू शकता कशा दिसत आहे. तर मी पटापट म्हणजे स्टोल आले होते तोंडाला बांधायचा, त्याचा व्हिडिओ शूट करून घेतला. व्हाईट ड्रेसचा अम्ब्रेलाचा शूट करून घेतला. या पिंक याचा व्हिडिओ शूट करायचा होता, याचा पण शूट करून घेतला आणि फायनली माझी शूट संपली. चला फ्रेंड्स, तर आता आम्ही झोपणार आहोत. बघा स्वरा झोपली, परंतु हा जो बदमाश आहे ना, हा झोपत नाही लवकर. हा बदमाश नाही झोपत लवकर, मम्मी झोपल्याशिवाय, आहे ना. हा कधी झोपायचं? हाँ टेडी बेर. बाय बाय, गुड नाईट कर दो सबको. बाय 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 बाय. चला तर आता झोपायचं आहे. तर आता याच्यातले काही प्रोडक्ट आज केलेले आहेत, म्हणजे 4 ते ड्रेस, काही बरण्या वगैरे काचाच्या, जे झालं ते तरी पण ते लोक म्हणतात रोजच्या 10 रील्स सोड्या आणि तेवढं मॅनेज नाही, तरी झोपेपर्यंत जेवढे व्हिडिओ होतात तेवढे मी टाकून देत असते. तर हे असं पॅकेजिंग पडत राहते. या रूममध्ये स्पेशली आता पार्सलसाठीच केलेलं आहे, एका कोपऱ्यात करायचे आणि टाकून द्यायचे, करायचे आणि टाकून द्यायचे. तर असं सुरू आहे, बघू शकता एवढे सारे आहेत करायचे, काही बाकी आहेत. हा आपला रिंग लाईट इथंच असते, घेतला लावला की झालं. इथं पण फॅन आहे बघा, इथंच आपलं. इकडं आमच्या मदर टेरेसा झोपलेल्या आहे, बघू शकता. इकडं वरी बाळा. तर यांना कूलर पाहिजे नाही म्हणून ह्या इकडल्या रूममध्ये झोपलेले आहेत. वरान मी तिकडल्या रूममध्ये झोपते. तर चला, असा होता आजचा ब्लॉग. तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय सर्वांना. श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर लाईक करा, नाही आवडला असेल तर डिसलाईक करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय सर्वांना.